राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराला दिली भेट। वारणा नगर इथं कार्यक्रमाला राहणार उपस्थित। संघटन पर्व ही भाजपाची सदस्यत्व मोहीम आजपासून होणार सुरू। 25 सप्टेंबरपर्यंत या मोहिमेचा पहिला टप्पा। विद्यमान सदस्यांना करावं लागणार सदस्यत्वाचं नूतनीकरण। इलेक्ट्रिकल वाहनं घेण्याकडे लोकांचा कल वाढला असून जैव इंधनाला सरकारचं प्रोत्साहन। जैव ऊर्जा आंतरराष्ट्रीय परिषदेत नितीन गडकरींकडून जैव इंधनाचं महत्त्व अधोरेखित। पश्चिम बंगालमध्ये आजपासून 2 दिवसांचं विधानसभेचं विशेष सत्र। राज्य सरकार लैंगिक अत्याचार विरोधी कायदा करणारं विधेयक करणार संमत। भाजपाचाही विधेयकाला पाठिंबा। शेअर बाजारात तेजी। मुंबई शेअर बाजारानं पहिल्यांदाच गाठला 82,700 अंकांचा विक्रमी टप्पा। निफ्टीही वधारला। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी। उंच उडीमध्ये निषाद कुमारला रौप्य पदक तर धावपटू प्रीतिपालची ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज 5व्या दिवशी बॅडमिंटनसह अन्य क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि कांस्य पदकासाठी लढत। आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये अतिवृष्टीचा कहर। पंतप्रधानांकडून पूरस्थितीचा आढावा। सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन। आणि विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं झोडपलं। खरीपाच्या पिकाला फटका। पंचनामे करण्याचे महसूल आणि कृषी विभागाला आदेश। आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी